नमस्कार, मी प्रिया. आजचा अनुभव हा श्री ताडफळे यांचा आहे. माझ्या ताडफळ्या घराण्यात श्री स्वामी समर्थ प्रथम आले ते 1946 साली. आम्हा 6 भावांपैकी दुसऱ्या भावाचे लग्न 1946 साली झाले. लग्नात त्यांच्या सासरकडून रुखवत म्हणून आलेल्या वस्तूंमध्ये स्वामींचा एक फोटो होता. तेव्हापासून श्री स्वामींची पूजा आमच्याकडे सुरू झाली आणि मी स्वतः पुण्यातील मंडईजवळील श्री स्वामींच्या मठात दर्शनासाठी जाऊ लागलो. 1950 नंतर पुण्यात आम्हा 6 भावांपैकी तिघे होतो. बाकी तिघेजण आपापल्या नोकरी आणि बदलीनिमित्त पुण्याबाहेर होते. मला नोकरी नव्हती. निराश मनस्थितीत मी होतो. त्यातच पुण्यात राहणारे माझे दोन्ही भाऊ वेगळे राहिले होते. मी आणि माझी आई फक्त दोघे होतो. मी बेकार असल्यामुळे घर खर्च चालवण्यासाठी कपडे शिवायचा व्यवसाय करत होतो. त्यातील कमाई पुरत नव्हती. मी नोकरीसाठी प्रयत्न करत होतो. 1953चा मे महिना असाच गेला. एका मोठ्या कंपनीत मी नोकरीसाठी अर्ज केला होता. स्वामी मठात जाण्याचा माझा नित्यक्रम चालू होताच. मठात जाऊन मी स्वामीचं दर्शन घेऊन रोज 5 प्रदक्षिणा घालून येत असे. तसेच दर गुरुवारी उपवास करीत असे. देवाकडे काही मागणे मला स्वतःला आवडत नाही. मला वाटते की मी एक सामान्य माणूस. मला काय हवे ते स्वामींना कशाला सांगू? लहान मुलाला काय हवे ते आईला सांगावे लागत नाही. नेहमीप्रमाणे एक दिवस मठात गेलो होतो. स्वामींसमोर डोळे मिटून उभा होतो. माझे नमस्कार केलेले हात उघडून अर्धा नारळ माझ्या हातात ठेवायचा भास तेव्हा मला झाला. मी त्याला भास असे समजलो, कारण डोळे उघडून पाहिले तर माझ्या हातात काहीच नव्हते, पण स्पर्श मात्र जाणवत होता. तसंच घरी आलो आणि पण अस्वस्थ होतो. आईने विचारताच तिला सर्वच सांगितले. ती म्हणाली, "अरे, घाबरतोस कशाला? स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. त्यांनी तुला अर्धी भाकरी दिली आहे, ती तुला जन्मभर पुरेल." तिच्या बोलण्याने मला धीर आला. पुढे बरोबर 3 आठवड्यांनी म्हणजे 8 जून 1953 रोजी मी नोकरीला लागलो. तेथून पुढे अनेक गावं फिरलो. जत, सांगली, पुणे या 3 ठिकाणी कायम नोकरी करून 1889मध्ये निवृत्त झालो. श्री स्वामी कृपेने आलेल्या अनेक संकटातून सही सलामत वाचलो. श्री भाटेकाका यांनी श्री स्वामींची मूर्ती दिली. ती आजही देवघरात पूजेत आहे. पंढरपूर दर्शन 1946मध्ये मी जतमध्ये राहत असताना एक दिवस माझी पत्नी सौ मोहिनी ओरडत रडत जागी झाली. मी अनेक वेळा विचारले की तू कशाला घाबरलीस? तुला काही वाईट स्वप्न पडले का? पण तिने मला काहीही सांगितले नाही. सकाळी मी कामावर गेलो तरीही ती अस्वस्थच होती. आईने परत तिला विचारले. तेव्हा तिने सांगितलं की तिला स्वप्नात एक देवी दिसली. देवीने तिची ओटी भरली, पण कुंकू लावले नाही, म्हणून मी घाबरून रडत उठली. आई आणि सौ मोहिनीचे हे बोलणे सुरू असतानाच आमच्या घराच्या मागच्या दारी एक वारकरी आला. वारकरी साधारणपणे बुक्का देतात, पण हा वारकरी हाका मारीत म्हणाला, "ताई, कुंकू घ्या." सौ मोहिनीने कुंकू घेतले आणि त्याला काहीतरी द्यावे म्हणून आतून परत बाहेर येईपर्यंत तो वारकरी दिसेनासा झाला. माझ्याही त्याला सगळीकडे पाहून आली, पण तो सापडला नाही. तेव्हा आईने सांगितले की स्वप्नात दिसलेली बाई ही रखुमाई असावी आणि कुंकू लावायला विसरली, म्हणून तिने हे कुंकू तुला पाठवले आहे. संध्याकाळी कामावरून घरी गेल्यावर आईने मला हे सर्व सांगितले आणि म्हणाली, "काही करून आज पंढरपूरला जाऊन येऊ." त्याप्रमाणे आम्ही लगेच शनिवारी पंढरपूरला गेलो. पंढरपूरला गेल्यावर आम्ही विठ्ठलाची पूजा करावी म्हणून विठ्ठलातील बडव्यांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की पूजा सकाळीच झाली, आता आपण फक्त पाद्यपूजा करू शकता. मी ते मान्य केले आणि देवळात गेल्यावर प्रथम विठ्ठलाची पंचामृत पाद्यपूजा केली. नंतर रखुमाईच्या देवळात देवीची पाद्यपूजा कुंकवाने पाय धुवून केली आणि कुंकुप्रसाद म्हणून सौ मोहिनीला दिले. मला मात्र असे वाटले की श्री स्वामी समर्थच विठ्ठलाच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद देऊन गेले. 1990मध्ये औंध जिल्हा सातारा येथे गेलो होतो, कारण होते श्री शिवानंद स्वामी यांच्या पुण्यतिथीचे. त्यांची त्यावर्षी 50वी पुण्यतिथी होती. त्यानिमित्त तेथे संगीत सभा आयोजित केली होती. 3 दिवस 24 तास गाण्याचे कार्यक्रम होते. हे शिवानंद स्वामी मूळ मद्रासकडचे होते. माझे वडील व काका यांनी त्यांना प्रतापगडाला आणले होते. महाबळेश्वर व प्रतापगड परिसर त्यांना खूप आवडला, म्हणून ते कायम प्रतापगडावर राहिले. ते स्वतः संगीताचे जाणकार होते.
1940पर्यंत त्यांचा मुक्काम गडावरच होता. ते जेव्हा 1940 साली आजारी पडले तेव्हा औंध संस्थानचे राजे पंत यांनी त्यांच्या उपचारासाठी औंधला नेले, पण वाटेतच त्यांचे निधन झाले. त्यावेळी गायक अंतुबुवा जोशी यांनी स्वतःच्या जागेत त्यांचे अंत्यसंस्कार करून तेथेच त्यांची समाधी बांधली. अंतुबुवा जोशी म्हणजे प्रख्यात व्हायोलिन वादक गजाननराव जोशी यांचे वडील श्री गजाननबुवा जोशी यांनी शिवानंद स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक संगीत उपक्रमाचा आरंभ केला. तो उपक्रमही आज चालू आहे. 1990मध्ये जेव्हा ते गेलो मी 1990मध्ये जेव्हा तेथे गेलो तेव्हा श्री बच्चू जोशी म्हणजेच श्री गजाननबुवा जोशी यांचा मोठा मुलगा यांनी मला विचारले की श्री स्वामी समर्थांचा फोटो तुम्ही माझ्याकडे पाठवला होता का? मी फोटो पाठवला नव्हता, पण गेली 7-8 वर्षे मी औंधला गेलो की शिवानंद स्वामींच्या समाधीवर डोके ठेवतो तेव्हा मला तेथे स्वामी पादुका असल्याचे जाणवते. उटीला बाबाजी नावाचे संत होते. ते 87-88 पर्यंत हयात होते. ते मुसलमान होते, पण शिवभक्त होते. मी 1990मध्ये उटी येथे बाबाजींच्या समाधीचे दर्शन घेण्यास गेलो होतो. त्यांच्या समाधीवर डोके ठेवले. तेथेही स्वामी समर्थांच्या पादुकांवर डोके ठेवले असे मला वाटले. पंढरपुराला विठ्ठलाचे पायीही स्वामी चरण जाणवले होते. मी अक्कलकोटला गेलो होतो. इतकेच नव्हे तर छबिनाची पालखी थोडी तरी का असेना अंगावर वाहिली आहे. अशा रीतीने कोठेही गेलो तरी प्रत्येक ठिकाणी स्वामी माझ्याबरोबर असल्याचा अनुभव आला आहे. मार्च 2003मध्ये साधारण 8 तारखेला मला उचकी लागली. 2 दिवस झाले तरी उचकी थांबेना. आनंदनगरमध्ये 2 डॉक्टरांचे औषध घेतले तरी उचकी थांबली नाही. अगदी झोपेतसुद्धा सतत उचकी येत होती. असा 1 आठवडा गेला. 3ऱ्या डॉक्टरकडे म्हणजे मधुकर हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांनी 1 दिवसाचं औषध दिले आणि दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले, तरी उचकी थांबली नाही. तेव्हा त्यांनी दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट व्हा आणि काहीतरी वेगळेच प्रकार दिसतोय असे सांगितले. पण त्याप्रमाणे मी संजीवन हॉस्पिटलमध्ये गेलो. तेथे 2-3 दिवस सर्व टेस्ट झाल्या. 3ऱ्या दिवशी मला एका पाठोपाठ एक अशा अनेक उचक्या लागल्या. माझा श्वास बंद झाला. माझ्याबरोबर माझी मुलगी होती. तिने लगेच डॉक्टरांना बोलवले. त्यांनी कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन पाहिले. त्यांनी त्याचा काहीच उपयोग न झाल्यामुळे मला ICUमध्ये न्यायचे ठरवले. वॉर्डबॉयने मला कॉटवरून ट्रॉलीवर ठेवत असताना मी क्षणभर सावध झालो. मला कोठे नेत आहात असे विचारून मी पुन्हा बेशुद्ध झालो. नंतर मला 3ऱ्या मजल्यावरून खाली आणून ICUमध्ये ठेवले. हे सर्व मला माझ्या मुलीकडून कळले. 24 तास मी प्राणवायूवर होतो. नंतर मला बाहेर आणले. तेव्हा माझी उचकी थांबली. डॉक्टर मला तपासायला आले तेव्हा मला म्हणले, काल तुम्हाला न्यायला पुष्पक विमान आले होते, पण आम्ही ते परत पाठवले. तुम्हाला उचकी कशामुळे लागली आणि कशामुळे थांबली ते आम्हाला काही कळलेच नाही. मी ओळखले की श्री स्वामी समर्थ आणि त्यांचे बरोबर प्रतापगडावरची श्री भवानी देवी यांनी मी बेशुद्ध असताना ICUमध्ये येऊन दर्शन दिले होते. तेच मला प्राणदान करून गेले. श्री स्वामी समर्थ व श्री भवानी देवीचे दर्शन झाले तेव्हा माझ्या घरच्या लोकांपैकी बहुधा माझी सून असावी मला सांगत होते की तुम्ही लवकर बरे व्हा, आपण कुलदैवतेच्या दर्शनाला जाऊ. मी अर्धवट शुद्धीत होतो. मी तिला म्हणालो, मला येता येणार नाही कारण माझे देव माझ्या समोरच आहेत. माझा विश्वास आहे. डॉक्टर जेव्हा मला ट्रीटमेंट देत होते तेव्हा ते डॉक्टर नव्हते, स्वतः श्री स्वामी समर्थ होते. म्हणून डॉक्टरांना कळले नाही की मला उचकी कशाने लागली आणि कशाने थांबली. जय स्वामी समर्थ.